नमस्कार, मी गार्ग्या आवारे, कॉमन मॅन. आणि आजचा आपला विषय आहे अहो. तुम्ही म्हणाल अहो. हो, अहो हा शब्द तुम्हाला माहीत असेल. कदाचित हा शब्द ऐकणारी ही शेवटची पिढी असेल. कर्मधर्म संयोगाने माझंही लग्न झालेलं आहे आणि माझी बायको देखील मला अहो म्हणून हाक मारते. अशीच हाक माझी आई पण मारायची माझ्या वडिलांना. किंवा तुम्ही देखील तुमच्या घरात तुमची आई, तुमची काकू, तुमची मावशी, जे कोणी आहे, यांनी एक अहो म्हणून हाक मारली असेल. मुळात हा अहो शब्द जो आहे ना, याची पातच काही और आहे. कारण प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला अहो म्हणते, खास करून महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, मराठी लोकांमध्ये. आणि प्रत्येकजण अहो म्हणत जरी असली, प्रसंग कुठलाही असो, हा या बायकोनी म्हटलेला अहो तिच्या अहोला बरोबर समजतो आणि तिचा अहो या बायकोनी म्हटलेल्या अहोचं बरोबर उत्तर देतो आणि तात्काळ सेवेला हजर असतो. असे बरेच प्रसंग तुम्ही बघितले असतील. आणि मग आताची जी पिढी आहे, मी का बोललो ही शेवटची पिढी का बरं आहे, कारण आता डायरेक्ट नाव घेऊन बोलायची पद्धत सुरू झालेली आहे. अरे समीर, अरे हे, अरे ते. त्याच्यामुळे त्याच्यात ती मजा नाही आहे. तर ही जी मजा आहे ही अनुभवणारी ही शेवटची पिढी. आता अहोचं एक आश्चर्यसुद्धा खूप छान आहे बरं. अहोचे वेगवेगळे टोन आहे. मी जेव्हा मुलगा म्हणून माझी आई अहो म्हणताना ऐकत होतो, जेव्हा मी नवरा झालो त्याच्यानंतर त्याची मजा, त्याची लज्जत ही समजायला लागली. अहोचे वेगवेगळे टोन आहेत. त्या अहोच्या टोनमध्ये विनंती आहे, आग्रह आहे. मग त्यात कळतं की बाबा आज काहीतरी अपेक्षित आहे, तर मग त्यावेळेसचा अहो वेगळा असतो. काहीतरी मला आणून पाहिजे आहे, तर मग अहो. आणि कधी कधीचा अहो जर तुम्ही ऐकला असेल तर तो एक अह असा देखील असतो. असो. पण हे वेगवेगळे अहो जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा एक आपल्याला त्यातून एक हेही कळतं की या लोकांची केमिस्ट्री किती छान आहे. यांचं नातेसंबंधाचं लोणचं किती मुरलेलं आहे. यांची नात्यांची वीण किती घट्ट आहे. कारण आताशा जेव्हा विवाह संस्था डळमळीत अवस्थेत आहे, डिवोर्सचे प्रमाण, पुन्हा लग्न, ते अगदी कॉमन गोष्टी होऊन बसलेल्या आहेत, तेव्हा साधारणतः इतके वर्षांचे जन्मोजन्मीचे जन्मोजन्मी मला हा पती मिळावा किंवा हे संसार इतके 40-40, 50-50 वर्षाचे टिकलेले संसार आणि त्यात त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांची एस्टॅब्लिश झालेली रिलेशनशिप हे कुठेतरी अहो हा शब्द ऐकवते, सांगते. आणि तेव्हा असं जाणवतं की नाही, यात एक आपली वेगळी गोडी आहे, एक वेगळी मजा आहे. ती केमिस्ट्री जी आहे, त्यांचं नात्याचं जे मुरलेलं लोणचं आहे, त्याची एक वेगळी लज्जत त्या अहोमध्ये जाणवते. अहो हा शब्द जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला तो असं वाटायचं की बा काय. पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला कळलं माझी बायको देखील कर्मधर्म संयोगाने ती पिढी, शेवटची पिढी मी याच्यासाठी आहे की माझी बायको मला अहो म्हणते. माझा एकेरी उल्लेख ती शक्यतो टाळते. ते खाजगीत एखाद्या वेळी होत असेल, पण तो ती टाळते आणि ती साधारणतः हे म्हणणारी शेवटची पिढी असेल. कारण याच्यानंतर जे काही आहे आता त्याची ती लज्जत त्यांना मिळेल की नाही मिळेल हे मला नाही माहीत. आणि जुन्या पिढ्यांनी जे जपून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत, त्यातला हा एक सुंदर अशी एक पैलू, जुन्या गोष्टीतला जपून ठेवलेला हा पैलू आहे अहो म्हणून. आणि हा अहो जो आहे हा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये समृद्ध करणारा शब्द आहे टिपिकली. त्याच्यामुळे याला आपण फार जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकतो.
हे जे आहे असं काही, हे टिकलं पाहिजे खरं म्हणजे, चांगलं चांगलं. तर बघता येईल, पुढची पिढी करेल तर करेल. म्हणजे आपण काही इतके म्हातारे झालेलो नाही, पण आता अशा जे काही चालू आहे, तर हा एक विषय, हा एक शब्द आपण घ्यावा आणि याच्यावर आज बोलावं असं कॉमन मॅन म्हणून मला वाटलं. तुमच्या अहोचे अनुभव आणि प्रतिक्रिया काय आहेत, मला अवश्य कळवा. धन्यवाद.